तर पहिलं होतं बागामध्ये डिफिशियन्सी जास्त होती. बरं बरं पूर्ण अशी बागवरनं पिवळी पडायची. मग बरं. आपण ते भूमी अमृत, भूमी चार्जर, हां हां पुन्हा पोटॅश, बरं पुन्हा ग्रीन महाराष्ट्र ऊस स्पेशल ही खतं वापरली. बरं 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 बरं. म्हणजे भूमीच्या टेक्नॉलॉजीला तुम्ही जोडले गेले. जोडले गेले. बेसोडोस असेल, लिक्विड असेल, फवारणी असतात, हे सगळं परिपूर्ण तुम्ही वापरता. फवारणीला आपण मॅजिक सायझर वापरलं वरून. बरं वरून वापरलेलं आहे. वरून वापरलं. बरं बरं मला सांगा डिफिशियन्सी म्हणजे काय होते नेमके? पूर्ण अशी बाग पिवळी पडत पूर्ण पिवळी पाडायची. म्हणजे तुम्ही त्यासाठी काय प्रयत्न केले नव्हते का पूर्वी? वापरायचं सगळं वापरलं होतं. बरं बरं. म्हणजे रिपोर्ट वगैरे बघितला होता? रिपोर्ट बघितला तरी बी तीच परिस्थिती म्हणजे रिपोर्टनं जे सांगितलंय आणि तुम्ही ती टाकले तरी पण डिफिशियन्सी दिसायची. दिसत होती. बरं तर त्याच्यामध्ये अजून पण पांढऱ्यामुळे चालू आहे पांढरी म्हणजे हार्वेस्टिंग झाली तरी पण पांढऱ्यामुळे अजून ऍक्टिव्ह आहे ऍक्टिव्ह आहे. बेसोड डोस टाकल्यामुळे. बरं आता ही जी आपण उभारलोय या बागेमध्ये ही 10 वर्षाची बाग म्हणतात, त्याला कधी सुरुवात केली आणि किती डोस टाकले? ऑक्टोबर पासून सुरुवात केली. पहिल्यांदा 20 बॅगा वापरल्या. बरं भूमी अमृतच्या. पुन्हा सेटिंग झालं की पुन्हा 20 वापरल्या. बरं बरं आणि मॅजिक सायझर सेटिंग मध्ये पूर्ण 100% फ्लॉवरिंग झालं की मॅजिक सायझरचा स्प्रे दिला. म्हणजे सेटिंग मध्ये मॅजिक सायझर वापरले, त्याचा फायदा काय झाला तुम्हाला? पूर्ण ही काय सेटिंग झालेलं ही मनी ही भरपूर आहे. बरं बरं म्हणजे गळ झाली नाही गळ झाली आणि बंच जो आहे त्याची साईज पण मोठी झाली. साईज मोठी झाली. बरं बरं म्हणजे हे फायदा झाला तुम्हाला. ओके आता आपण जी ही बाग बघतोय तर तुम्हाला डोस टाकल्यानंतर मातीमध्ये काय काय बदल झाले? मातीमध्ये बोहताला पुकळी भरपूर झाली. पाणी जे बोहतात जे टायरवर येत होतं ब्लोअरच्या बरं ते यायचं बंद झालं. म्हणजे हे जे आता पाणी पडतंय ते पूर्ण खाली जिरपायचं, तिथं जिरतंय पाणी. आता जिरतंय. आधी आधी पूर्ण असं खाली खाली यायचं ह्याच्यात यायचं. चाकोरीला यायचं. बरं